नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आज मी तुम्हाला मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमचे तीळ सांडू नका, आमच्याबरोबर भांडू नका. हे वाक्य संक्रांतीच्या दिवशी ऐकायला आपल्याला भेटतं. संक्रांतीच्या दिवशी आपण तिळगुळ देऊन सगळ्यांना शुभेच्छा देतो. जानेवारी महिना चालू झाला की संक्रांत येतेच. संक्रांत आली की 14 किंवा 15 तारखेला संक्रांत असते. दरवर्षी 14 किंवा 15 तारखेलाच संक्रांत येते. मकर संक्रांत ही हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण मानला जातो. जसे की सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशाचे प्रतीक मानले जाते. या दिवसापासून सूर्य उत्तर गोलार्धाकडे सरकू लागतो, ज्याला उत्तरायण असे म्हणले जाते. यामुळे दिवस मोठा होतो, रात्र लहान होते. संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाचे खूप महत्त्व असते. संक्रांत थंडीच्या दिवसामध्ये येते. तीळ आणि गूळ हे शरीराला उष्ण देणारे घटक आहेत. म्हणून संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हे वाक्य आपण संक्रांती दिवशी म्हणतो. तिळाचे लाडू वाटतात किंवा तिळाचे वड्या वाटतात किंवा तिळगुळ संक्रांती दिवशी देतात. गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये या दिवशी पतंग उडवण्याची सुद्धा परंपरा आहे आणि ती खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली जाते. संक्रांत 3 दिवस असते. 1 भोगी, 2 संक्रांत आणि 3 किंक्रात. संक्रांत 3 दिवस असते. भोगी, संक्रांत आणि किंक्रात. या दिवशी म्हणजे पहिला दिवस भोगीला आपण तीळ लावलेली बाजरीची भाकरी करतो. प्रत्येक गावामध्ये जिल्ह्यामध्ये वेगवेगळी प्रथा आहेत. तीळ लावून बाजरीची भाकरी करतात. कुठे पांढरे तीळ लावून करतात तर कुठे काळे तीळ लावून बाजरीची भाकरी करतात. आणि भाजी शेंगसोला ही प्रत्येक जिल्ह्यात ही वेगवेगळी प्रथा आहे. कुठं गरगटी भाजी केली जाते, कुठं शेंगसोला केली जाते. शेंगसोल्यामध्ये ओला वाटाणा, ओला हरभरा, ओले शेंगदाणे, शेंगसोला असं वांग, बोर, तीळ टाकून मिक्स भाजी केली जाते. कुठं गरगटी भाजी केली जाते. सोलापूर जिल्ह्यामध्ये गरगटी भाजी करतात, त्याला शेंगसोला म्हणतात. त्यानंतर राळ्याचा भात ही त्या दिवसाला खूप महत्त्व आहे. राळ्याच्या भाताला पण राळ्याचा भातही लागतो त्या दिवशी. अजून ते आपण म्हणतात ना खणाची पूजा केली जाते. खण हा सगळ्याच महिलांना माहीत असेल. तर खणाला सुद्धा अनेक नावं आहेत. खण म्हणतात, बोळकी म्हणतात किंवा संक्रांती म्हणतात. ती पण स्वच्छ संक्रांती धुवून त्याची हळदी कुंकाने उभे पट्टे वाढायचे आणि नंतर त्याची पूजा केली जाते. त्यामध्ये वाण भरला जातो. वाण म्हणजे काय असतो तर भुईमुगाच्या शेंगा, शेंगसोल्याची शेंग, बोर, ऊस, गाजर, परत ज्वारीच्या कणसाचा हुरडा असं एकत्र करून, परत हरभऱ्याच्या डाळीचं ढाळा सगळं एकत्र करून त्या ह्याच्यात भरलं जातं. वाणमध्ये म्हणजे संक्रांतीमध्ये भरलं जातं. संक्रांतीच्या दिवशी सूर्याचे संक्रमण होते.
संक्रांतीच्या दिवशी सूर्याचे संक्रमण होते. या दिवशी दान धर्माला खूप विशेष महत्त्व आहे. या दिवशी दान धर्माला खूप विशेष महत्त्व आहे. किंक्रात हा कर म्हणून ओळखला जातो. किंक्रात हा दिवस कर म्हणून ओळखला जातो. आणि आपण भोगीचं बघितलं, आता संक्रांतीचं बघू. संक्रांती दिवशी लवकर उठून महिला स्नान करतात, चांगली साडी, चांगला मेकअप करतात, दागिने वगैरे घालतात आणि संक्रांती दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. सगळीकडेच पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. आणि त्यानंतर मग हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणजे ववसण्याचा कार्यक्रम असतो. हळदी कुंकू म्हणजे ते ओवाळतात, त्याचा कार्यक्रम असतो. त्याचं पण एक वेळ काळ असते आणि त्या काळातच तो केला जातो. चला तर आपण बघू. महाराष्ट्रातील सुवासिनी संक्रांती दिवशी हळदी कुंकवाचे आयोजन करतात. त्या एकमेकींना वाण देतात संक्रांती दिवशी. आणि अजून संक्रांती दिवशी काळ्या साडीला खूप महत्त्व आहे. संक्रांती दिवशी काळ्या साडीला खूप महत्त्व आहे. काळी साडी नेसण्याची प्रथा आहे. या सणाचे वैशिष्ट्य आहे कारण काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. थंडीच्या दिवसात संक्रांती येते ना, त्यामुळे काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. म्हणून काळी साडी ही खूप महत्त्वाची आहे या दिवशी. प्रत्येक सुवासिनीने काळी साडी नेसणं खूप गरजेचं आहे कारण काळी साडी आणि काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. मकर संक्रांत म्हणजे काय? संक्रांत म्हणजे एक देवीचंच रूप आहे, देवीचंच नाव आहे. म्हणजे जी देवीने रूप धारण केले, जे वस्त्र धारण केले ते महिलांनी घालू नये. मकर संक्रांतीचं म्हणजे एक देवीचं रूप आहे. संक्रांत म्हणजे देवी कोणत्या वाहनावर बसून आली, तिने कोणतं वस्त्र घातले, कोणतं शस्त्र घेतले, हे ते त्या दिवशी आपण करू नये. आणि संक्रांत कोणत्या वाहनावर बसून आली आहे त्याला खूप महत्त्व आहे. दरवर्षी संक्रांतीचे वाहन बदलतं, तिचे वस्त्र बदलतं, कोणत्या दिशेला जात आहे तेही बदल होतो. यावरून येणाऱ्या वर्षातील शुभ अशुभ अंदाज येतात. त्या वर्षातील शुभ अशुभ अंदाज येतात. यंदाची संक्रांत 14 जानेवारी 2026 मकर संक्रांत. संक्रांत म्हणजे देवी यावर्षी वाघावर आरूढ होऊन येते. यावर्षी वाघावर बसून आरूढ होऊन येत आहे. तिचं उपवाहन काय आहे? संक्रांत म्हणजे देवीच, तिचं उपवाहन काय आहे ते बघू आपण आता. संक्रांतीचे उपवाहन घोडा आहे. काय आहे उपवाहन? संक्रांतीचे उपवाहन घोडा आहे. वस्त्र, त्या देवीने कोणते वस्त्र किंवा कोणत्या रंगाचे वस्त्र घातले आहे? त्या देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. त्या रंगाचे म्हणजे पिवळ्या रंगाचे देवीने वस्त्र परिधान केले आहे. देवीच्या हातात गदा आहे. देवीच्या हातात गदा आहे. ती बसलेल्या स्थितीत आहे. ती दक्षिणेकडून उत्तर दिशेकडे जात आहे. 14 जानेवारी 2026 मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त आपण बघू. त्या दिवशी शुभ मुहूर्त पुण्यकाळ कधी आहे ते बघू आपण. दिनांक 14 जानेवारी 2026 वार बुधवार मकर संक्रांत आहे. संक्रांतीचा शुभ मुहूर्त आहे, ऐका, संक्रांतीचा शुभ मुहूर्त आहे 3:13 सुरू होणार आहे. 3:13 सुरू होणार आहे. यावेळी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. 3:13
सूर्य राशीत प्रवेश करणार आहे. त्याचा पुण्यकाळ कोणता आहे? दुपारी 3:13 म्हणजे महिलांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम व वसण्याचा कार्यक्रम दान करण्याची वेळ. दुपारी 3:13 सुरू होणार आहे ते संध्याकाळी 5:45 आहे. हळदी कुंकवाचा पुण्यकाळ बघा 3:13 सुरू होणार आहे तो 5:45 आहे. संक्रांतीच्या दिवशी आंघोळ करताना तीळ आणि तांदूळ पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने आंघोळ करायची. संक्रांतीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ तांदूळ टाकून संक्रांती दिवशी आंघोळ करायची. संक्रांतीच्या दिवशी पंढरपूरमध्ये रुक्मिणीला वाण देण्यासाठी खूप गर्दी असते. हळदी कुंकवाचा कार्यक्रम महिला संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत करतात. वाण म्हणजे घरगुती एखादी भेटवस्तू देतात, नाश्ता करतात, हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवतात. ती एखादी वस्तू लुटली जाते जेणेकरून ती सुवासिनींना घरात उपयोगी पडते. तर संक्रांती दिवशी खूप बायका आनंदात आणि उत्साहात असतात. त्यांना वाटतं संक्रांत कधी येते जवळ. खूप शृंगार करून वगैरे जातात. कोण देवीला हळदी कुंकवासाठी वसण्यासाठी जातं. त्या नवीन आता संक्रांत जर एखाद्या मुलीचं किंवा सुनेचं लग्न झालेलं असेल, तिची पहिली संक्रांत असेल, तर तिने हलव्याचे दागिने परिधान करावे. काळी साडी घालून नथ, बिंदी कानात, गळ्यात, हातात आणि सगळं हलव्याच्या दागिन्यांनी संक्रांत करावी. आणि तिने ही करू नये, काय म्हणतात, खण हा पहिल्या वर्षी तिने घेत नाहीत नवीन लग्न झालेल्या महिला. तर खोबऱ्याच्या वाटीत खारी खोबरं घेऊन हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो. तर चला, तर आज आहे संक्रांतीचा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच रोज नवीन व्हिडिओ मी घेऊन येणार. तोपर्यंत बाय.